मनू, तुला होणारा त्रास मी नाही भोगू शकत. तुला कळतंय का? आणि मला कळतंय तुला माझी खूप काळजी वाटते, मला माहितीये. पण मला ना आता तुला होणारा त्रास जास्ती महत्वाचा वाटतो. मला कसला त्रास होतोय? सगळं तूच करते. हेच ते, स्वतःला होणारा त्रास कधीही बोलून दाखवत नाही. नेहमी म्हणत असतोस विषय गंभीर आहे पण तुझा आणि खंबीर आहे. आणि आज मला एक संधी मिळाली आहे की नाही, प्लीज ऐक ना. कशाला ना? 5000 लाडू ते व्रत कशाला? असू दे, मी करणार. तुझ्या चांगल्यासाठी अशी 100 व्रत करेन मी. म्हणून बघ, ऐक माझं. तू माझं ऐक, माझा विश्वास आहे ना. आपलं हे प्रेम, एकमेकांवरचा विश्वास, आपली श्रद्धा, हेच सगळं नीट करेल बघ. आणि माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे आणि बघ ती अशी किती छान साजरी होतीये. आणि तुला माहितीये, सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. मग मी तुझ्यासाठी 5001 लाडू बनवू शकत नाही? म्हणून तुला बोलण्यात हरवणं कठीण आहे ना? अशक्य, अशक्य. माहितीये मला. आणि मला ना फक्त तुझी साथ हवी आहे, बाकी काही नको. ती नेहमीच असणार आहे. थांब, मी करतोय तो. नको, राहू दे. बाजू तू करतेस, मी लावतोय. नको, करते मी. मनू, मी करतो ना. आता अजून एकदा बघून झालं ना की 50 वेळा बघून होईल. आणि त्याच्यानंतर तूच ठरव की हा व्हिडिओ बघून मानसी इकडे येणार आहे का तू तिकडे जाणार आहेस. ते सत्यजित, काय? माझी खूप इच्छा आहे रे. काय? कसली? मनूला मदत करायला जायची. मजा? जा काय बाबा. नाही नाही, ते नाही येणार. मस्करी करू नकोस हा. मला मनूला मदत करायला जायचंय रे. ते परवानगी नाही देणार, उगाच चिडचिड करतील. आता माहितीये ना तुला ते चिडतील म्हणून, मग का हट्टीपणा करतेस? नवरा म्हणून तू माझी एवढी पण इच्छा पूर्ण करणार नाहीस का? मला जायचंय मनूला मदत करायला. काढ ना काहीतरी आयडिया. तू आता मला नवरा म्हणालीस ह्याचं कौतुक करू की हे जे आता तुला सुचलंय त्याचं कौतुक करू हे कळत नाही मला. ओके ओके, नवरा म्हणून ऍक्सेप्ट केलंस हेही काही कमी नाही. आता नवरा म्हणालीस तर काहीतरी आयडिया काढायला लागेल. बाबांना कसं काय कन्व्हिन्स करायचं? तात 2 अक्षरी शब्द बाबा. चला, पूजेची तर सगळी तयारी झाली आहे. आता फक्त वड शोधायचा राहिलाय उद्या. काय हो, तुम्हाला फक्त वडाची एक फांदी आणायला सांगितली, तेवढं पण नाही झालं तुमच्याकडून. झाडे तोडायची नसतात. वनसंवर्धन हे शब्द कोड्यातलं नाही, तुला सांगतोय. काही नाही, काम करायला जीवावर येतं ना, म्हणून ही सगळी कारणं आहेत, दुसरं काही नाही. खरंच उद्या मनूची पहिली वटपौर्णिमा. तिची तयारी झालीये की नाही कुणास ठाऊक. क्रोध 3 अक्षरी शब्द संताप. हेच आवडत नाही मला तुझं.
एवढ्या रात्री बाहेर गेलेलं त्यांना आवडणार नाही. त्यांना म्हणजे कोणाला? बाबांना. हा, या घरात त्यांचेच नियम चालतात. त्यांचे म्हणजे कोणाचे? बाबांचे. आणि जे त्यांना आवडणार नाही ते मला पण आवडणार नाही. मला म्हणजे कोणाला? बाबांना. सत्यजितला. हा. अरे पण नाही. थोडा वेळ. बस. तुझी किती इच्छा असली तरी बाबांची इच्छा असल्याशिवाय मी तुला बाहेर घेऊन जाणार नाही. अहो, काय? मी काय म्हणते, सगळं अलबेल होणार असेल ना तर तुमचे जरा नियम बाजूला ठेवा ना. नाही, शक्य नाही. ऐका माझं, त्यांना जाऊ द्या ना बाहेर. निदान त्यांची भांडणं तरी कमी होतील. सत्यजित, राहू दे राहू दे. सत्यजित, सत्यजित, हा हा बाबा. सत्यजित. हा, बाबा काय झालं? गेट आउट. नाही, थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर जाऊन येऊ शकता. खरंच? खरंच म्हणजे आता पडत्या फळाची आज्ञा. चल लवकर. हं? काय म्हणाल? आई उद्या पूजेला फळं हवी आहेत ना? नाही नाही, येतो बाबा. देवा, सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. अस्वस्थता, 3 अक्षरी शब्द, बेचैनी. हळू ग हळू. सासूबाई. काय ग? सासूबाई इकडे ना पटकन. काय झालं? आले थांब. काय झाला? हे बघ ना, सगळं पीठ फसफसलं ग. बुंदी खराब झाली. काय करू? अरे देवा, असं झालं. आता काय करायचं ग? अगं पण सगळं प्रमाण तर बरोबर होतं ना? हा, बरोबर होतं ना. हो ग, पहिल्या घड्याला जे वापरलं होतं तेवढंच वापरलंय सगळं. म्हणू तू पुन्हा ट्राय कर ना, मग बघू. अरे पण नाही होणार आता, सगळं पीठ खराब झालंय. मिसेस मानसी, अहो मी तेच सांगतोय, त्या सोडून हे व्रत. हा, लिव्ह इट, लिव्ह इट. आता होणार आहेत का लाडू उद्या 12-12:30 पर्यंत? आणि बाई, आपण आता ज्या स्पीडने काम करतो ना त्या स्पीडने तासाला फक्त 200 लाडू होत आहेत. आणि आता आपल्याकडे उरलेत फक्त 10 ते 12 तास. म्हणजे 10 ते 12 तासात फक्त 2 ते 2,500 लाडू होतील. एक्झॅक्टली. म्हणजे आपण किती फास्ट काम केलं तरी उद्या दुपारी 12:30 पर्यंत 5,000 लाडू होणं अशक्य आहे. आणि त्यात हे असं पीठ फसफसलं, बुंदी खराब झाली तर आणखी वेळ वाया जाणार. हे चैत्या, निगेटिव्ह नको ना बोलू. अरे असं काहीतरी बोल नको गप. आपण काहीतरी करूयात. काय? मी काय म्हणते म्हणे माऊ, ऐक ना, दुसरं पीठ भिजवूया. ते ठेव बाजूला. नाही सासूबाई, खूप कमी पीठ उरलंय आपल्याकडे. कदाचित त्या पिठात उरलेले सगळे लाडू होणार नाही. होईल होईल, आहेत किंचाळे बाबा, होणार सगळं. कर तू, भिजव भिजव. मिसेस मानसी, तुम्ही आता ठरवलं ना लाडू करायचं, मग मी तुम्हाला पीठ आणून देतो. गोपे चला. सर पण आता एवढं रात्री कुठे पीठ मिळणार? आपण शोधू, चला. येतो. भाई, आपला ना ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय. आपण एक काम करूयात, आपल्याकडे जी बुंदी आहे ना आधीची, त्याचे लाडू वळून घेऊयात. याला म्हणतात गुणाचा पोरगा. या चला, या 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 या, पटापटा हात चालवा रे. ताई,
ए काय झालं? आई बघ ना ग, सगळी बुंदी फसफसली ग, काहीच कळत नाहीये. पीठ फसफसलं म्हणजे सोडा जास्त झाला असेल. खरंच की, हे तर आमच्या ध्यानातच नाही आलं. बरं आणखी पीठ आहे ना, मग ते ह्यात घालू म्हणजे होईल. हा पीठ कुठे आहे? पीठ हा तिकडे मागे ठेवलंय ते बघ. हा सत्यजित हे घे. बघ, देवाच्या कामाला देवासारखी माणसं धावून आलीत. आ? चल, हे घाल. जावई, या. ह्यात मिक्स करू. हो किती घालू बघा. घाल. अजून थोडं घाल. चला रे, लवकर लवकर हात चालवा. ताई तुम्ही निघा आता. हो. नाही नको. खूप उशीर झालाय, बाबांना पण माहित नाहीये ना. नाही नको, अजून खूप काम बाकी आहे. राहू दे. अगं असू दे, आम्ही करू. आणि तुम्ही रात्रभर बाहेर आहात ग, बाबांना कळलं ना तर उगीच. मानसी बरोबर बोलते मी. हा, आपण आत्ता निघूयात. हवं असल्यास उद्या सकाळी लवकर येऊयात. ठीक आहे? काळजी घ्या. हो हो. येतो. येतो. सकाळी या लवकर. हो येतो येतो. सावकाश जा. येतो. नाही मिळालं पीठ कुठे? हरकत नाही सर, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. हं? हो. हा, आमच्याकडे थोडं पीठ होतं ना, ते काय झालं त्याच्यामध्ये ना सोडा जास्त पडला होता म्हणून ते फसफसलं. तर मग पीठ होतं आमच्याकडे थोडंसं, ते मिक्स केलं, झालं बरोबर. वा. आणि बाई अचानक आठवलं, अरे त्या टेम्पोवाल्याला फोनच नाही केला. लगेच करून आलो. शेठ लवकर. गुपे, जा चिंट्याला मदत करा. आपलं काही कर्तव्य आहे की नाही? जा, टेम्पोची चांगली सोय करा. हा. चला अहो सर. मदतीला बसतो. अहो सर, अहो तुम्ही कुठे करताय सर? नको. अरे त्यात काय. सर अहो, सर काय करताय सर? सर नको नको नको. अरे अनिकेत, राहू दे राहू दे, आपल्या बिझनेस साठीच करतोय रे. नाही सर, कशाला? आई तुम्ही जा बरं, आता किती उशीर झालाय. जा आराम करा. नाही हो नाही, 5,000 लाडू करायचे. कसली झोपते मी. सांग रे. हो, मला वाटतंय सर तुम्ही बरोबर बोलताय. मनू, तू सांग आईला, आई तुझं ऐकेल. सासूबाई, अगं तू खरंच आराम कर, खूप दमली आहेस तू. नको ग, काय नाही झालं मला, ठणठणीत आहे मी. ताई, तुम्ही घेऊन जाईन ना, त्यात असं ऐकायचं नाहीत. तुम्ही जा. हा, दोघी आराम करा. जा आता, चला. जा लता, तुम्ही आराम करा. जा 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 जा. काय ग तुम्ही पोरं. जा, मी आलोय ना आता. मी करेन सगळं नीट. जा. भरभर हात चालवा. होय होय. हा. आणि
ऐक ना, तू झोप जा जाऊन. दमलाय सर तू खूप. अनिकेत जा, तूही आराम कर जा. नाही सर, करतो. आणि झोप जा ना जाऊन. नाही म्हणू, थोडंच राहिले, संपूयात. अरे अरे मिसेस मानसी, हे त्याच्या डोक्याखाली ठेवा. हा. नको सर. अहो ठेवा ठेवा. अहो दमलाय बिचारा, ठेवा. या, या. बिचारा ग दिवसभर काम करतोय. आणि जरा डोकं उचलतोस. हे घे डोक्याखाली, उठ. आणि झोपला ना? हा. दमलाय बिचारा. मनू, ए अगं झोप लागली तुला? सॉरी, मला कळलंच नाही कधी झोप लागली. सर सॉरी, जरा दमली होती म्हणून. थांब, पाणी देतो. हे, थोडं पाणी लावतो प्यायला. चला, पुढे तर राहिलेत, स्पीड लावूया. अनिकेत, किती दिवस वाचवणार आहेस बिचाऱ्या मानसीला माझ्यापासून? आज ना उद्या शिकार नक्की.